तर मार्कंडे सोलापूर सहकारी रुग्णालयाची नवीन इमारत झालेली आहे, आता लवकरच उद्घाटन होणार आहे. नेमकं सुरुवातीला आपण सांगा की उद्घाटन कोणाच्या हस्ते होणार आहे आणि मार्कंडे रुग्णालयाची स्थापना आणि आतापर्यंत त्याचं प्रगतीचं काय आले का सांगा. ही स्थापना जी आहे मार्कंडे सोलापूर सहकार रुग्णालयाची 1966 साली झालेली आहे. आता जवळजवळ 57 ते 58 वर्ष झाले होते. आपण एक 7-8 वर्षापूर्वी आपण गोल्डन जुबली कार्यक्रम पण केलं होतं आणि हे जे उद्घाटन आपण जे आयोजिलेलं आहे, डॉक्टर शैलेश पुणतांबेकर म्हणून एक ऑन्कोसर्जन आहेत पुण्याचे, जगविख्यात आहेत, जे आउट ऑफ इंडिया पण बऱ्यापैकी रोबोटिक वगैरे सर्जरी करतात. त्यांच्या शुभहस्ते आपण सकाळी 10 वाजता रविवारी 28 एप्रिल रोजी आयोजित केलेले आहे. आणि डॉक्टर विश्वनाथ एमोल आपल्याकडे VMMCचे डीन होते, आता पुण्यातल्या KEM हॉस्पिटलचे इन्चार्ज आहेत, त्यांच्या अध्यक्षतेखाली आणि श्री गंगाधर पंत कुचन साहेब म्हणजे हे संस्थापक अध्यक्ष आहेत, त्यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि माननीय श्री सत्यनारायण बोल्ले साहेबांच्या अध्यक्षतेखाली आपण आयोजित केलेले आहे. म्हणजे एवढी मोठी रुग्णालय सुरुवात झाल्यानंतर सगळ्यांना अपेक्षित असते की मोठमोठे माणसं येतील, उद्घाटन होईल. तुम्ही एकदम असं सीमित का केलं त्याला? सीमित नाही आहे हे, आपण आतापर्यंत 5-6 जे कार्यक्रम जे मेजर जे केलेले आहेत. OT आहे आपलं ऑपरेशन थिएटरचं उद्घाटन एक 25-30 वर्षापूर्वी केलं होतं. डॉक्टर स्नेहलता देशमुख म्हणून होते, ते म्हणजे एक युनिव्हर्सिटीचे चान्सलर होते, व्हाईस चान्सलर होते, त्यांच्या हस्ते केलेले आहे. आणि डॉक्टर नागसेनराव, डॉक्टर भट्टाचार्य, डॉक्टर भगवती हे प्रतिष्ठित डॉक्टरांकडनं आपण सगळ्या इमारती त्यांच्या हस्ते आपण त्यावेळेस केलं. आता हे 27-28 वर्षापासून जी प्रथा आहे, आपण जे आहेत प्रतिष्ठित डॉक्टर, आता कार्डियाचं करताना आपण डॉक्टर भट्टाचार्य आणि डॉक्टर नागसेनराव बोलवलं, आता न्यूरोचे काही करताना डॉक्टर भगवतीनं बोलवलं, असं आपण म्हणजे प्रतिष्ठित जे त्या फील्डमधले रेकग्नाइज आहेत त्यांना आपण बोलवले. आता नवीन जे इमारत सुरू झाली त्या इमारतीमध्ये नेमकं काय काय आहेत आणि काय काय सुविधा उपलब्ध करून देणार आहे? आता ही इमारत जी आहे ते बेसमेंट आणि 10 मजली इमारत आहे. बेसमेंटमध्ये आपण पूर्ण डायग्नोस्टिक युनिट केलेलं आहे. त्याच्यामध्ये एक नवीन 1.5 टेस्ला सिमेन्स कंपनीचं नवीन MRI आपण इन्स्टॉल करतोय आणि त्याच्याबरोबर आपलं CT स्कॅन आहे, त्याच्याबरोबर एक्सरे विभाग तिथं करतोय आणि त्यांचं जे वेटिंग आहे रिसेप्शन तिथं आपण बेसमेंटमध्ये करतो आहे. आणि बेसमेंटमध्ये काही ॲम्ब्युलन्स आणि येण्या जाणाऱ्यासाठी ते डायग्नोस्टिक युनिटसाठी येणार आहेत जे आहेत पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. आणि ग्राउंड फ्लोअरवरती जे आहे ते रिसेप्शन आहे, थोडं ऑफिस आहे आणि रिसेप्शन, केस पेपर एंट्री, रजिस्ट्रेशन आणि जवळजवळ 25-26 कन्सल्टंटची आपण तिथं तपासण्याची कन्सल्टंट उपडी केलेली आहे. आणि फर्स्ट फ्लोअरला आपण 3 विभाग केलेले आहेत, 3 जनरल वॉर्ड केलेले, मेल, फिमेल, सर्जिकल वॉर्ड, असं 3 जवळजवळ 70 बेडची आपण फर्स्ट फ्लोअरला प्रोव्हिजन केलेलं आहे. सेकंड फ्लोअरला आपण स्टेप डाऊन ICU आणि सेमी प्रायव्हेट रूम्स केलेले आहेत, शेअरिंग रूम म्हणजे एका रूममध्ये 2 बेड आणि ते पेशंट शेअर करू शकतात, असे 14 रूम, 14×2 28 बेडची आपण सोय केलेली आहे. आणि थर्ड आणि फोर्थला, तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यामध्ये सिमेट्रिकल आहेत. 27 AC डिलक्स रूमची आपण 27-54 रूम्स केलेले आहेत. हे म्हणजे कुठल्याही कॉर्पोरेट हॉस्पिटलला म्हणजे त्यांच्या मान्यतेप्रमाणे आपण केलेले आहे. आपल्याकडे एक अशी स्कीम आहे की डिलक्स म्हणलं तर आपल्याला जे फॅसिलिटी मिळतात ते फॅसिलिटी मिळत नाही, अशी काही तक्रार आहे. मग त्याच्या संदर्भात काही तुम्ही ते नावात काय बदल केले आहे का? काही तक्रार नाही आहे. आता हे जे रूम बघितलं की तुम्हीच म्हणाल की आपण जर का केलं नाही, डिलक्स असणारच रूम, पण ज्या वेळेला आपण मेडिक्लेम असेल किंवा अन्य जे फॅसिलिटी असतील त्यांना ते डिलक्स म्हटल्यानंतर वेगळ्या स्पेशलिटीमध्ये त्यांनी इन्क्लुडिंग होतात, त्यामुळे ते नावामुळे तसं नाहीये. कसं असतं, मेडिक्लेमची जी फॅसिलिटी असते त्यांनी इन्शुरन्स क्लेम किती लाखांचा घेतलाय त्याच्यावरती अवलंबून असतं. माझ्या माहितीप्रमाणे 3 लाख किंवा 5 लाख पर्यंत जे आहे, 3 लाख 5 लाख पर्यंत ते सीज असते की आपण 1 लाखाचं जर का घेतलंय ते 1000 रुपये पर डे रेंट त्यांचा बेडचे चार्जेस अलाउड असतात. पण 5 लाखाच्या पुढे जर का 3 लाख किंवा 5 लाखाच्या पुढे जर का इन्शुरन्स क्लेम त्यांनी घेतलेला असेल तर रूम रेंटचं आणि ICU चार्जेसचं सीझिंग नसतं. मला काय म्हणायचं की आता नवीन बिल्डिंग तर सुरू झालेली आहे, त्यामध्ये एकूण किती रूम आहेत आणि किती रूमचं त्याची फॅसिलिटी मिळणार आहे? 54 आणि 14 68 रूम्स आपण केलेले आहेत. 68 रूम्स आहेत आणि ICU 6 विभाग केलेले आहेत. प्रत्येक ICU मध्ये 10 ते 12 बेडची आपण प्रोव्हिजन केलेली आहे. सर्जिकल आहे, न्यूरो सर्जिकल आहे, मेडिकल ICU आहे, स्टेप डाऊन ICU आणि डायलिसिसला पण एक ICU केलेलं आहे. असे 6 ICU आपण प्रोव्हिजन केलेले आहे आणि 6 ICUचे अंदाजे 70 ते 72 बेडचे प्रोव्हिजन केले. आता ते नवीन जो इमारत आता आपण ज्या ठिकाणी बसलो त्या ठिकाणी 6 मजली बिल्डिंग आहे, या ठिकाणी पण काही डिलक्स रूम बाकीची व्यवस्था आहे, ती आता ते सुरू राहणार आहे का तिकडे फक्त नवीन होणार आहे? नवीन ज्या ठिकाणी होणार त्याच ठिकाणी व्यवस्था होणार आहे की या ठिकाणी आणि त्या ठिकाणी? या ठिकाणी जे आहेत आता आपण ग्राउंड फ्लोअरला आपण जे आहे
ते कॅज्युअल्टीचा आपला विचार चाललेला आहे. कॅज्युअल्टी फिजिओथेरपी हे ग्राउंड फ्लोअरला असणार आहे आणि ग्राउंड फ्लोअर नंतर फर्स्ट फ्लोअर जे आहे थोडं गायनॅकचं आपण जरा ओपीडी आणि गायनॅकची वार्ड वगैरे किंवा आपण करतो. सेकंड फ्लोअरला आपण थोडं गायनॅकचं एखादा लेबर रूम वगैरे आपण प्रोव्हिजन करतो आहे आणि थर्ड फोर्थ आपले रूम्स आहेत आणि काही स्टेप डाऊन ICU टाईप किंवा गव्हर्नमेंट स्कीमचे ICU वगैरे आपण ह्या इमारतीमध्ये प्रोव्हिजन करतो आहे. आणि खाली ICU D म्हणून पण एक आहे, ते पण चालू राहील. आणि 5व्या मजल्याला आपण पूर्ण कार्डिओलॉजी डिपार्टमेंट, 4थ्या मजल्याला CVTSचं डिपार्टमेंट केलेलं आहे, जे म्हणजे CVTSची सर्जरी वगैरे आणि त्यांचं ICU वगैरेचं आणि त्यांचे रूम्स वगैरे केलेले आहेत. 5व्यामध्ये आपण कॅथ लॅब केलेलं आहे, कार्डियॅक कॅथोल लॅब आणि कार्डियॅक ICU पण तिथे केलेलं आहे आणि कार्डियॅकचे काही पेशंट VIPचे असेल तर तिथेही रूमची प्रोव्हिजन आहे. आणि 6व्या फ्लोअरला आपण ऑफिससाठी आपण केलेलं आणि लॅबोरेटरी पण आहे. आता नवीन बिल्डिंगमध्ये आपण नवीन काही योजना आखणार असं कळतंय, नेमकं काय काय फॅसिलिटी तिथं उपलब्ध होणार की आता तुम्ही वंध्यत्वावर काहीतरी प्रोजेक्ट करणार आहे? ते पुढच्या फ्युचर आहे. पुढच्या फ्युचरमध्ये आपण इन्फर्टिलिटी म्हणजे टेस्ट ट्यूब बेबीचं जे म्हणतो आपण, त्यासाठी ज्यांना मुलं होत नाहीत, लग्न झाल्यानंतर बरेच वर्ष मुलं होत नाहीत, त्यांच्यासाठी आपण एक फॅसिलिटी आपण म्हणजे प्रोव्हिजन करतोय. आणि कॉस्मेटिक लेझरचं आजकाल चाललेलं आहे आणि कॉस्मेटिक स्किन हे आपलं आपण एअर ट्रान्सप्लांट म्हणतो तसे एअर ट्रान्सप्लांटचं आणि गॅस्ट्रोएंट्रोलॉजी डिपार्टमेंट आपल्याला अपग्रेड करायचं आहे. इव्हन आपल्याला पुढं आपल्याला लिव्हर ट्रान्सप्लांट पण करता येईल अशा आपण सोयी आपण तिथं 8व्या आपल्या रुग्णालयामध्ये आता तुम्ही विस्तार करायची काय गरज बसली? कारण एवढी मोठी इमारत सुरुवातीला असताना मेडिकल फील्डमध्ये कसं असतंय, तुम्ही नेहमी आधुनिकरण करायला पाहिजे. यू हॅव टू अपग्रेड युअर सेल्फ. तुमच्या सर्व्हिसेस म्हणा, इक्विपमेंट म्हणा, तुमचं नॉलेज म्हणा, हे हॉस्पिटल कुठेही कसं असते त्या दरवर्षी काहीतरी नवीन येत जाते. त्याप्रमाणे तुम्हाला रुग्णाच्या सोयीसाठी हे अपग्रेड तुम्हाला करावंच लागेल. थांबला तो संपला. आता आपल्या रुग्णालयाच्या आजूबाजूच्या परिसरात अनेक हॉस्पिटल सुरू झालेले आहेत, काही खाजगी हॉस्पिटल आहेत, आपल्यामध्ये सेवा करणारे त्यांची वैयक्तिक तिथं हॉस्पिटल आहेत. मग यासाठी पर्याय म्हणून आता तुमची काय नियोजन चालू आहे की जेणेकरून आपलं रुग्ण बाहेर जाऊ नये? इथं आलेल्या रुग्णांना आपलेच माणसं जे रुग्णालय बघितल्यानंतर प्रायव्हेटमध्ये कोण जाणारच नाही. ह्या सोयी आणि सुविधा बघितल्यानंतर आपले हे जे आहे ते कम्पेरेबल नाही आहे प्रायव्हेट हॉस्पिटलला. आणि प्रायव्हेट हॉस्पिटल एवढ्या सोयी देऊच शकत नाही. आणि आजकाल कसं चाललंय की आपण कुठलंही कॉम्प्लिकेटेड, आता कसं असतं एखादा मेडिसिनचं फिजिशियनचे केस असेल त्या फिजिशियनला केसला न्यूरो फिजिशियनचा सपोर्ट पण लागतो, डायलिसिसचा म्हणजे नेफ्रॉलॉजिस्टचा पण सपोर्ट लागतो, काही पेशंटला कार्डिओलॉजिस्टचा पण सपोर्ट लागतो. एवढं सुपर स्पेशालिस्ट प्रायव्हेटमध्ये शक्य नाही आहे, शक्य नाही. आता आपण या ठिकाणी जे सुरू केलं आहे की काही जणांचं म्हणणं असं आहे की आता रुग्णालय एवढं मोठं हॉस्पिटल निर्माण झालं आहे, आम्ही रुग्ण म्हणून जर गेलं तर आम्हाला ते पैसे वसूल होतील किंवा आम्हाला ते अतिरिक्त बिल करून ते पैसे वसूल. असं गैरसमज आहे, गैरसमज पसरू नका. जे रेट्स आहेत त्याच रेट्समध्ये मी स्पष्टपणे आता हे इनॉग्रेशनच्या पत्रकार परिषदेमध्ये पण सांगितलंय, पुण्या मुंबई हैदराबादपेक्षा हे आपण ICU फॅसिलिटी रूम फॅसिलिटी जे देतोय ते 30% वाजवी दरात आपण देतो. ओके, म्हणजे सर्वसामान्य लोकांना असं वाटतं की भीती वाटते की रुग्णालयात आपण गेले की आता बिल वसूल होईल असं. ते तुम्ही आता गैरसमज आहे, गैरसमज म्हणजे आश्वस्त केलंय की रुग्णालयाचा हेतू स्थापनेपासनं वाजवी दरात चांगली सेवा हे देण्याचा हेतू तोच आम्ही मोठं ठेवून आम्ही कार्यरत करतो. आत्ताच्या रुग्णालयाचं जे नवीन स्टाफ असेल किंवा जुना स्टाफ असेल, एकूण किती जणांचा स्टाफ या ठिकाणी कार्यरत आहे आणि त्याचे नियोजन कसं आहे? 800 जवळजवळ स्टाफ आहेत त्याच्याकडे आणि कन्सल्टंट 80 ते 90 पर्यंत आहेत. त्याच्यात सुपर स्पेशालिस्ट पण आहेत. आपल्याकडे रेसिडेंट डॉक्टर जे असिस्टंट डॉक्टर आहेत त्यांनी 80 पर्यंत आहेत आणि पोस्ट MBBS 20 डॉक्टर माझ्याकडे कार्यरत आहेत. म्हणजे पोस्ट MBBS DNBचे कोर्सेस आहेत पण आहेत माझ्याकडे आणि पोस्ट MBBS CPSचे कोर्सेस आहेत. त्यांनी ते शिकताना त्यांची जी सेवा असते अत्युच्च असते, म्हणजे त्यांच्यामुळे ती क्वालिटीमध्ये फरक पडतो. ही क्वालिटी सेवा आपण देतो. आता आपल्याकडे रोजचं दिनचर्यामधले नियमित येणारे जे OPD रुग्ण आहेत किती आहेत आणि त्या IPD मध्ये येणारे किती रुग्ण आहेत? अंदाजे 500च्या आसपास प्लस मायनस म्हणजे 450 ते 550 पर्यंत दररोज आपली OPD चालू असते. आणि इंडोर जवळजवळ 160ची आत्ता चालू आहे आणि नवीन इमारत झाल्यानंतर ते 200च्या आसपास जाईल आमचा असा. आताच्या रुग्णालयामध्ये जे मेडिक्लेम बाकीचे कंपन्या वेगवेगळ्या कंपन्या आहेत, वेगवेगळ्या कंपन्याकडनं रुग्णालयाची जसं अपेक्षित आहे तसं काही जण घेत नाहीत, कंपन्या आपल्याकडे ॲक्सेप्टेड नाहीत, अशी काही तक्रार आहे. नेमकं त्याबद्दल काय तुमचं? हे बघा, बऱ्याच कंपनी ऑलमोस्ट जे कंपन्या आहेत ते आपण एम्पॅनल केलेले आहे.
आणि काय कंपन्यांचे रेट्स वगैरे जे आहेत रुग्णालयाला अजिबात म्हणजे महात्मा फुलेपेक्षा गव्हर्नमेंट स्कीमपेक्षा पण कमी हे देतात. त्यांचं एखाद दुसरंच असेल असं, पण बऱ्यापैकी कंपन्या आपण एम्पॅनल केलेले आहे. आता सर्वसामान्य लोकांना शासकीय योजनेमध्ये आयुष्यमान भारत असेल किंवा महात्मा फुले रोजगार हे असेल, प्रधानमंत्रीचं जीवन विमाचं स्कीम असेल, आपल्या रुग्णालयात लागू आहे का? महात्मा फुले आपण अप्लाय केलेलं आहे, आता ते प्रलंबित आहे, लवकरच आपल्याला चालू होईल अशी आशा करतो. नाही, मध्यंतरी आपल्याकडे सुरू होतं, नंतर बंद पडलं, नेमकं त्याला कारण असं काय बंद वगैरे काय पडलेलं नव्हतं. आपण कोविडमध्ये महात्मा फुलेंनी सगळीचकडे म्हणजे ऑल ओव्हर इंडियाचं गव्हर्नमेंट स्कीम उडते कोविडची आपण सगळ्यात खूप चांगलं काम सोलापूर जिल्ह्यात रुग्णालयाने केलेलं आहे आणि या महात्मा फुलेच्या स्कीममध्ये आपण बऱ्यापैकी लोकांना मदत केली. आत्ताच्या या पिरियडमध्ये रुग्णालयाचं अजून अर्धवट थोडं काय काम सुरू आहे, हे पूर्ण सुसज्ज कधी होईल आणि नियमित कधीपासून सुरू होईल? नियमित आता ओपनिंग झालं आहे, एक 8 ते 10 दिवसात इमारतीमध्ये सर्व्हिसेस चालू होते. व्हाईस चेअरमन साहेब, आपल्याला एक छोटीशी प्रश्न विचारायचा आहे की गेल्या अनेक वर्षापासून मार्कंडे सोलापूर सहकारी रुग्णालय या पूर्व भागातील अनेक रुग्णांची सेवा केलेली आहे. या रुग्णांच्या सेवाबद्दल आणि रुग्णालयातील प्रगतीबाबत आपल्याला काय सांगायचं? रुग्णालयाच्या प्रगतीबाबत रुग्णालयाच्या प्रगती दिवसेंदिवस वाढतच आहे. पेशंटची संख्यासुद्धा वाढत आहे. रुग्णांना चांगला इथं उपचार मिळत आहे, त्यामुळे सगळे पेशंट समाधानी आहे. हे वाढण्यासाठी माननीय सत्यनारायण बोल्ली साहेबांची फार त्यांनी यासाठी मेहनत घेतात, लक्ष देतात. बोल्ली साहेब, चेअरमन साहेब, सगळं संचालक मंडळ यांनी हॉस्पिटल चांगलं चालण्यासाठी सगळ्यांनी वेळोवेळी चांगलं मदत करतात. चेअरमन साहेब, अजून एक छोटासा प्रश्न तुमच्यासाठी आहे की सोलापूर म्हणजे पूर्व भागातलं श्रमिकांचा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. या ठिकाणी विडी कामगार आहेत आणि यंत्रमा कामगार आहेत, आता जे टेलरिंगमधले कामगार आहेत, यांच्यासाठी अशी कुठली स्कीम आहे का की जेणेकरून त्यांना पण सोयीचं होईल की या रुग्णालयात आपण गेलं तर आपल्याला चांगली सेवा भेटेल? आपल्याकडे जनरल वॉर्ड वगैरे आहेत, म्हणजे इवन आपल्याकडे आपण आता जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 12 ते 14 वर्ष झाले आपण डिलेवरीसाठी आता सोलापूर जिल्ह्यात कुठेही नाही आहे गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटलची खालोखाल आपल्याकडे डिलेवरी होतात. का होतात? आपण ANC म्हणजे प्रसूतीपूर्व जी असते तपासणी ती एक पॅकेज केलेली आहे आणि डिलेवरीचे पॅकेज केलेले आहे आणि सीझरचं पण पॅकेज केलेलं आहे. हे आता 14-15 वर्षापर्यंत राबवतो. आता ना म्हणजे जवळजवळ आपण निग्लिजिबल रेटमध्ये ते आपण चालवतो. त्याच्यात म्हणजे 3 वेळेला सोनोग्राफी करतो, ब्लड टेस्ट करतो आणि तपासणी करतात आणि नंतर डिलेवरी करतात, वॉर्डमध्ये डिलेवरी करतात, सीझर करतात. हे आमचे 3 गायनायकोलॉजिस्ट आता 15 वर्षापासून आपण राबवतो आणि बऱ्यापैकी पॅकेजेस आपण हे केलेले आता ते सर्जरीमध्ये. आता सर्जरीमध्ये लॅप्रोस्कोपीचे जे आहेत ते रिजनेबल आपण पॅकेजेस केलेले आहेत. रूमप्रमाणे रूमचे केलेले आहेत, वॉर्डप्रमाणे वॉर्डचे केलेले. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हॉस्पिटल एवढं मोठं हॉस्पिटल असताना MRI मशीन नाही किंवा तुमची काय प्रोजेक्ट आहे की MRI मशीनचं नियोजन चालू आहे का? कसं आहे? MRI आपण नवीन घेतलंय, आपण ऑर्डर पण दिले. आता ह्या 7 दिवसात आता इन्स्टॉल होईल आणि हे 8-10 दिवसात चालू. नवीन इमारतीमध्ये जे रुग्ण जातील त्यांना MRIचं मशीनचा उपयोग नक्कीच ती सेवा उपलब्ध राहील याची माझी खात्री. नवीन जुनं सगळ्यांनाच नाही, म्हणजे नवीन बिल्डिंगमध्ये गेल्यानंतर रुग्णांना त्याचा उपयोग होईल असं तर नक्कीच. आपण जनदर्पण न्यूज चॅनलच्या विशेष कार्यक्रमात मुलाखत दिला त्याबद्दल जनदर्पण चॅनलच्या वतीने आभार मानतो. धन्यवाद. तरी तुम्ही म्हणजे रविवारी आपला 28 तारखेला जे कार्यक्रम आयोजित केलेला आहे सगळ्यांना निरोप द्या की आपण पण उपस्थित राहू त्या कार्यक्रमाची शोभा. थँक्यू, आभारी. श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते 4थी पर्यंत CBSE पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या. मोबाईल क्रमांक 8668 34 49 79.